रामकृष्ण आहे. होऊ घातलेल्या DCC बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जे तालुक्यात वातावरण गढूळ झालेलं आहे. आत्ताच नुकतंच भाऊंनी आणि आमच्या रानडे साहेबांनी, सौरभ बाबांनी, जयदीपराव, गोरखराव, सगळेच संदीप वगैरे सर्वच जण इथं आम्ही उपस्थित आहोत. मला एक जसं रानडे साहेबांनी आत्ता सांगितलं तसं एक परत आवर्जून एक सगळ्यांसमोर नमूद करू इच्छितो की महिगावचा जेव्हा ठराव होता, जयश्रीताईंच्या नावाने जेव्हा आदल्या 1-2 दिवस शिवेंद्रराजेंनी सांगितलं की बाबा कुठल्याही परिस्थितीत ठराव भाऊ की ताईंच्या नावाचा झाला पाहिजे, आणि तो ठराव घेण्यासाठी आदरणीय शिवेंद्रराजे सकाळी 9 वाजता उठून लवकर सगळ्यांना सोबत घेऊन ते महिगावमध्ये येऊन ठराव त्यांनी करून घेतला. राणे साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे ज्या उमेदवाराच्या मातोश्रीच्या मुलाला रणजितला मारहाण झाली त्या उमेदवाराला भेटण्यासाठी आदरणीय शिवेंद्रराजे परत रात्री 11 वाजता मुंबईवरून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले. सांगायचा उद्देश एक आहे की ज्या व्यक्तीच्या मागे किंवा ज्या जवळच्या माणसाच्या मागे शिवेंद्रराजे उभे राहतात त्याला पुरेपूर ताकदीने मदत करतात. कारण मागच्या वेळेस जेव्हा मला याचा प्रत्येक 4-5 वर्षापूर्वी सुनील झवर म्हणून सातारचे होते, त्यांच्यावर एक प्रसंग आला होता. त्यावेळेस सुद्धा आदरणीय शिवेंद्रराजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थांबले होते. आणि आता सध्या होऊ घातलेली ह्या निवडणुका आहेत असं तालुक्याला कुठलंच वळण नव्हतं किंवा अशा प्रकारचं वातावरण नव्हतं. आता भाऊ आहेत, आदरणीय शिवेंद्रराजे आहेत, सर्वांनी मिळून तुम्ही योग्य निर्णय घेऊन जो काही तुम्ही निर्णय घ्याल त्याची आम्ही नक्की तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही कुठलाही निर्णय घ्या, कुठल्याही प्रकाराला, कुठल्याही टोकाला जा, आम्ही तुमच्यासोबत, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने आदरणीय शिवेंद्रराजेंचा आदेश ग्राह्य धरून जी कुठं जी वाटचाल होईल किंवा जिथं कुठल्या ज्या पद्धतीने आपल्याला वाटचाल करायची त्या पद्धतीची आम्ही ठामपणे उभे राहू असा एक विश्वास झाली. पूर्ण संघर्षातून तुम्ही सगळे ठराव गोळा केलेत. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आणि बांधकाम मंत्री या दोघांचं एकमत आहे, दोघंही एकत्रच आहेत. तर असा काही संघर्ष बघून सुद्धा तसं तुमच्या मनात काय आहे का शंका की अशा काही घटना पुढे येतील का? म्हणजे त्यांना आशावाद आहे की जिल्हा बँकेला शशिकांत शिंदेंनाच मदत होईल. म्हणजे कालचे तुम्ही जे म्हणला ना की काल त्यांची भावना असेल तर त्यांनी शिवेंद्रराजे साहेबांशी बसावं, बोलावं आणि त्यांनी गुपचीप माघार घ्यावी. कारण त्यांचं आता इथं काही चालणारच नाही. त्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे की शिवेंद्रराजे शशिकांत शिंदेंनाच संधी देतील जिल्हा बँकेसाठी. शिवेंद्रराजे ठीक आहे ना, शिवेंद्रराजेंनी तसा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आमचे राजे आहेत, आम्ही त्यांच्यासाठी जे मानतील ते करू. आम्ही पण याच्यात आता बँकेच्या निमित्तानं संघर्ष आता पाहायच होते, व्यक्तिगत पातळीवरचा संघर्ष पाहायच होते. तो कसं व्यक्तिगत म्हणजे काय? पण आता तुमचं आणि शशिकांत शिंदेचं पूर्वीपासूनच जमत नाही. याच्यामध्ये तुम्ही शशिकांत शिंदेच्या निवासस्थानाच्या समोर गेला. त्या माणसांशी मी 2 वेळा शिवेंद्रराजेंशी बोलायला गेलो होतो. शिवेंद्रराजे साहेबांनी एकच सांगितलं, ज्याचे त्याचे ठराव होते, ज्याला मानणार आहेत त्यांना मानणार आहे, त्यांचे ठराव होऊ द्या आणि आपण नंतर अजूनही कोणी उमेदवार डिक्लेअर केलेले नाही ना. रांजणे साहेब ना मी ना गिरीदादा केलंय का कोणाला? निवडणुकीचे फॉर्मच भरायचे अजून टाईम आहे. कोण उमेदवार राहणार आहेत, कोण होणार आहेत त्याच्यावर चर्चा होते. कुणी त्यांना विनंती करतं एकामेकांना, हो बाबा आम्हाला संधी द्या, आम्ही माघार घेतो. ह्या घटना कधीच्या आहेत? फार नंतरच्या आहेत. शशिकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीनं, अगदी मीच सांगतो की माझ्या तिथं सुद्धा माणसं 1 महिना झाला आमची उचलून आली. ज्या वसंतराव मानकोबऱ्यानं रक्ताचं पाणी केलं, जिथं विकास केला, म्हणजे सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही, मग ते आमदार होते तेव्हा काही आम्ही निधी आणला, सदाभाऊ होते तेव्हा आणला, एवढा धरणाचा प्रकल्प उभा केला. आणि शिवेंद्र बाबांनी तर आज आमच्या किती कामं केलेत. आज रस्ते बघा, बाकी तुम्हाला तर दिसता येतच, का नाही दिसत असेल तर बोला. आणि अशा पद्धतीनं चांगलं वातावरण. शिवेंद्र बाबा हे कधीही अशा खालच्या दराला अजूनपर्यंत पोचलेले नाहीत आणि पोचणार पण नाहीत. आखाड्यात काय शिवेंद्र बाबांचे मतदारसंघ नाहीत का? मतदार नाहीत का तिथं? त्या रस्त्यावर आम्ही याचं नाही का? त्या गावात शिवेंद्र बाबांनी याचं नाही का? शशिकांत शिंदेची मक्तेदार आहे का आखाडी? म्हणजे होमगावात सुद्धा आम्हाला मतदान देणारी माणसं आहेत ना. होमगावात सुद्धा आमच्याबरोबर आहे ना. परंतु अशा पद्धतीनं वातावरण निर्माण करायचं. बरं, शिवेंद्र बाबा गेले होते कुणाबरोबर? ज्यांचे ठराव होते त्या लोकांच्या बरोबर उतरले, तिथं थांबले. अरे ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांची पोरण जो दणका आणि ती सगळी धावून येत होती ते तुम्ही बघितलं नाही का? तुम्ही चित्रीकरण केलं नाही का? मग कोण धावलं?
आम्ही आलो होतो, आमच्या समोर कोण आलं, त्यांना एक जागा दिली होती आणि आम्हाला एक जागा दिली होती की त्यांनी तिथं थांबायचं. त्यांच्या जागेचा ठिया सोडून ते आमच्यापर्यंत आले आणि तुम्ही म्हणता आम्ही दादागिरी केली. सगळी आखाडे ठराव त्याला जाऊन घरासमोर सांगितलं या खाली आणि मी इथं तयार आहे तुमच्याशी लढायला, बोला तुमचं अख्खं गाव. आम्ही घाबरतो का? तुम्ही सारखं प्रत्येकाला दम देणार, प्रत्येकाला दादागिरी करणार. कोण आहे त्यांच्याबरोबर? महाविकास आघाडीचा एकही नाही. आहेत ते कोण आहेत? ज्या आमच्याबरोबर महायुती आहे, एकनाथ शिंदेची माणसं यांच्याबरोबर आहेत का नाही ते सांगा. तो वाकड्या तोंडाचा तुम्ही म्हणता माझ्यासमोर उभा राहिलेला, तो काय सांगतो? त्याला काय अधिकार आहे? मला म्हणतो राजीनामा द्या. आता ह्यो कोण मला सांगणारा? राजकारणातनं बाजूला व्हा. ह्याच्या बापानं मला खाया घातलंय काय ना, ह्याच्या बापाने जन्म दिलाय मला, तुम्ही मला शिकवतो आणि तुम्ही बापलं त्यांचं ऐकत बसता. हे तोतांड आहे सगळं. त्यांना या निवडणुकीत अशा पद्धतीचं वातावरण करायचं होतं. पुन्हा त्यांना या तालुक्यामध्ये आमदार म्हणून उभं राहायचं आहे आणि त्याची पेरणी यांची चालली. तर त्यांनी विसरून जावं, आमदारकी पण विसरून जावी आणि जिल्हा बँक पण विसरून जावी. त्यांनी आता निमांत गप राहावं. प्रदेशाध्यक्ष झाल्या तिकडं त्यांना काय भाषणं करायचे, काय अख्खा दौरा करायचा त्यांनी करावा. जावली त्यांनी आता ढवळाढवळ करूच नाही. आखाड सामान्य वाद आहे, पण यावरून शारीरिक हल्ला करणं याबद्दल आपलं मत काय? शारीरिक म्हणजे त्यांची पहिल्यापासून तशीच पद्धत आहे. गुंड आणायचे, लोकांना भेदरवायचं. माताडी कामगार एखादा आमच्याबरोबर असेल त्याला कामावून काढायचं. ते म्हणले ठेकेदार. अरे ठेकेदार तुमच्याबरोबर नव्हते का? अख्ख्या मुंबईचा ठेका यांनी घेतलाय, अख्ख्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ह्यांची माणसं. अरे ह्यांच्या बायकोच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट. युनियनचा एक नियम असा आहे, एक तर तुम्ही नेतृत्व तरी कामगारांचं करा, नाही तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर देवा. मी कॉन्ट्रॅक्टर आहे, मी कुठे युनियनमध्ये नाही. असे किती कॉन्ट्रॅक्टर आहेत? दत्ता गावडे कॉन्ट्रॅक्टर नव्हते? ह्यांच्याबरोबर असणारे कॉन्ट्रॅक्टर नाहीत? कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय? ज्याचं त्यानं काम करतो, ज्याची ताकद आहे तो कॉन्ट्रॅक्ट घेतो, पैसा टाकतो. रस्त्याचं असू दे, कशाचंही असू दे, त्यांनी करायचं नाही का काम? उगाच कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने हे आता जे बोलतायत ह्यांना सोबतं का? आणि मारायचं तर ठीक आहे ना, सांगून या ना, हो दे लढाई. तुम्ही सांगा आम्ही ह्या मैदानावर येतो, मला सांगा मी तुमच्या होमगावात येतो, आणि त्यांना सांगा तुम्ही मानकुमारी पॉईंटवर या किंवा तिथं लावता दोघांची पण कुस्ती लावून, नाही तर भाऊ दे सामना समोर समोर. अरे असल्या लढाई करा ना, असल्या भानगडी करा ना. नाही ते काय करतायत छोटी मोठीचं? तो रणजित साधा माणूस रोज मोटरसायकलवर जातो, औषधं विकतो पोरगा. काय त्यानं पाप केलं? एवढ्या वर्ष तुमच्यावरच होतीच ना माणसं, आता तुमच्यावर नसली म्हणून त्याच्यावर राग काढायचा. हे म्हणले की तुम्ही तिथं गेला आणि काय केलं? अरे हो गेलो, काय त्यात विशेष आहे? माझी बायको, मी, माझा पोरगा, तिघं झालंय म्हणलं. काय करणार आहे? माझी माणसं जर तुम्ही तुमच्या घरात ठेवले, मागच्या दारानं पाठवली, मला म्हणले फोनवर तरी बोलले, हे बाबा तू इथं थांबू नको, मेहरबानगी तुझ्या बरोबर तुझी माणसं घेऊन जा, म्हणून मी रिटर्न आलो. बरं चपला दारात पडलेत त्या लोकांच्या, माझ्याच गावची माणसं. अरे मी त्यांच्याशी उलट चांगला बोलत होतो, हे नको वाढवायला नको, कुठेतरी बसूया आपण, समजुता घेऊया, हा मी बोलणारा माणूस. आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला, माझीच माणसं उचलून नेली. पंचायत समितीत काय तरी तुमचं हे झालं होतं का? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत ऐका, ही वस्तुस्थिती खरी आहे. जिल्हा आपल्या सभापतीच्या निवडीच्या टायमाला त्यांनी भूमिका चांगली घेतली आणि त्यांनी आम्हाला सुझाव दिला होता की बाबा आम्हाला तुम्ही मदत करा. ठीक आहे, मदत वगैरे हा वेगळा भाग आहे. आम्ही निर्णय काय सांगितला, ठीक आहे पुढच्या 2.5 वर्ष आम्ही तुमचा सभापती किंवा उपसभापती बनवू ना. आम्ही कुठं त्यात नाही म्हणतोय, बाबांनी सुद्धा शब्द दिलाय. आता फक्त ती जिल्हा बँकेलाच हे करा, हे कसं काय? त्यांनी सांगायचं. भाव त्यांचा असा आरोप आहे की वसंतराव मानकुमरेने मला शब्द दिला होता की जिल्हा बँकेच्या ठरावाच्या हे तालुक्यातलं वातावरण बघून लोकांचं कल कुणाबरोबर आहे हे आपण त्यावेळेस पडताळूया आणि मग जो काही निर्णय होईल बाबा आपण बसून. आत्ता अगदी ह्याच्यामध्ये इंदवलेमध्ये मी शिवेंद्र बाबांना बोलायला लावलं शिंदे साहेबांबरोबर. त्यांनी तेव्हा सुद्धा सांगितलं की साहेब अजूनही कुठली निवडणूक ही आताची सुरुवात आहे, आपण कुठलाही उमेदवार डिक्लेअर केला नाही. ठीक आहे, बाबूंनी तुम्हाला काही शब्द दिला होता, आपण बसूया त्याच्यावर चर्चा करूया. ही आमची चर्चा झाली. आलेवाडीत परत मी फोन लावून दिला बाबांना, शिंदे साहेबांना. दोघंही चांगलं बोलले. आजही ते म्हणतायत ना, महाराजांचं नाव घेत आहेत, बाबांचं घेत आहेत. त्यांना बाबांशी संघर्ष करायचं नाही आणि करू बी शकणार नाही.
त्यांना करायचं आहे फक्त आमच्या सर्वसामान्य लोकांना आम्हाला अडवायचं, आम्हाला नडवायचं, आम्ही खाली कसे जाऊ ते बघायचं, ही भूमिका त्यांची पहिल्यापासून. मला जेवढा त्रास दिलाय ना तेवढा शिंदे साहेबांचा त्यांनी कुणाला दिला नाही, एवढं मला दिलाय. माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली, आमचे काम धंदे काढून टाकले मुंबईतले. मग आम्ही काय करायचो? पण मी काय कुणाला समाजाला घेऊन गेलो, एकटाच गेलो ना मी. गेल्या वेळेस रोहित आता जवळजवळ आमचे 40 लोक आमच्या बरोबर आहेत. म्हणजे तुम्ही समजा गेल्या वेळेला एकट्या हा मी केलाय त्यांचा पराभव, मी ते पण ह्या ज्या पद्धतीनं आमच्यावर मारहाण केली माझ्या कुटुंबावर, त्याचा बदला मी त्यावेळेला काढला. शिकार म्हटलं समोर आले, मी उडी मारली त्यावेळेला. आणि सगळ्यांना तुम्हाला पण माहिती आहे, तेव्हा शिवेंद्र बाबा सुद्धा त्यांच्याबरोबरच होते. जावलीला 2 संचालक देणार, दुसरं काय? आता ते बाबा मी काय ठरवलंय, गिरीदादा पण असतील. रोहित पवारांनी शिवेंद्रराजेंवर दहशतीचा एक शब्द वापर केला होता त्यांच्या पोस्टमध्ये. आत्ता प्रत्यक्ष शशिकांत शिंदेच्या कार्यकर्त्यांनी शिवेंद्र कार्यकर्त्यावर हल्ला केलेला आहे. या सगळ्या गोष्टीकडं आपण कसं काय बघताय? मगाशी मी मुद्दामून त्याच गोष्टी सांगितल्या की जावली तालुक्यामध्ये आलं की दहशत निर्माण करायची आणि स्वतः किती स्वच्छ आणि आपली चांगली प्रतिमा आहे असं दाखवायचं. ज्याची सुरुवात तुम्ही केली त्याच्यामध्ये आता तुमचा अंत होतोय, ती वाईट गोष्ट आहे ना. रोहित दादांना सुद्धा कुठंतरी त्या गोष्टीचा विषय खऱ्या अर्थानं गांभीर्याने समजलेला नसावा. भाऊंनी जसं सांगितलं, आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही दरे मार्गे या, त्यांना सांगितलं तुम्ही हुंगाव मार्गे या. त्या लोकांना हुंगावच्या बाजूला थांबायला सांगितलेलं असताना तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांच्याबरोबरचे असणारे संचालक घेऊन तिथं आले होते. आमच्यावर धावून आलं कोण, या गोष्टीचा विसर सुद्धा रोहितदादांना पडलेला असावा. म्हणून आम्ही रोहितदादांना या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हे सांगतो की तुम्ही बारकाईने माहिती घ्या आणि चुकीच्या लोकांचं समर्थन करू नका. आत्ता सध्याच्याला जावलीमध्ये एक चित्र आहे की नेहमी शिवेंद्रराजांना विरोध हा केला जातो. याच्या पाठीमागे काही राजकीय हितसंबंध आहेत का? आपलं काय मत आहे? शिवेंद्रराजांना विरोध करण्याचा विषय त्यांनी बघितला. ठीक आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा आता जिल्हा बँक आहे, त्या छोट्या मोठ्या निवडणुकीला आम्ही सगळे सर्वसामान्य कार्यकर्ते आम्हाला नात्यागोत्यातनं किंवा एकामेकाच्या कशातनं किंवा विरोध होऊ शकेल. परंतु शिवेंद्रराजाला उभं राहतात त्याला तर पहाड आहे. कुठल्याही उंदराची किंवा कुठल्या सामान्य माणसाची तेवढी कॅपॅसिटी नाहीये. 90-95% मतदान विधानसभेला आदरणीय महाराजसाहेबांना झालं. मला वाटते 6 महिन्या अगोदर विधान लोकसभा झाली. लोकसभेचं यांना मताधिक्य होतं आणि तेच विधानसभेला जवळजवळ 95%च्या पुढे गेलं. माझी एक विनंती आहे, त्यांना जर परत जावलीत किंवा कोरेगावात आमदार व्हायचं असेल तर आदरणीय सन्माननीय शिवेंद्रराजेंबरोबरच त्यांनी जमून घेतलं पाहिजे, अशी विनंती आपल्या माध्यमातून आमची. भाऊ, राज्यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र काम करत आहेत, मात्र जावळीत तसं दिसत नाहीये. अंकुश बाबा कदम जे आहेत सेनेचे नेते, ते सातत्यानं भाजपवर आणि तुमच्या सगळ्या लोकांवर पत्रकार परिषद घेऊन आरोप करतात. काय तुमचं? हो, आता तो विषय आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती. उलट तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. महायुतीमध्ये तुम्ही राज्य करता, महायुतीमध्ये तुम्ही पदं भोगवता, मंत्री आहात, उपमुख्यमंत्री आहात. मग तुमची लोक इथं ज्या पद्धतीनं विकली गेलेत, ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या नेत्याबरोबर जाऊन त्यांच्या, तुम्ही बघितलं परवाला त्या बाजूला तो समीर होता, तो संदीप पवार त्यांच्या बाजूला होता, गटारी कुणाची, महाविकास आघाडीची. ह्यांचं काय तिथं आहे सांगा ना मला. ह्या पद्धतीनं जे वातावरण या ठिकाणी आहे ते बरोबर आहे का? आता तिथं ते ठाकरे सेनेचा आमचा एक नितीन मुळे आहे, पण तिथं शिबिर कुणाची भरतात? शिंदे गटाची. म्हणजे ती शाखा मानली आम्ही, ती जागा पण माझीच आहे, माझ्याच नावाने. आता प्रकरण मी काढणारच आहे लवकर बरं. म्हणजे ही ज्या पद्धतीनं बरं कोण येतं ती ज्यांना ओढून गावानं टाकल्या, ते 2 दाढीवाले, ते सरपंच, ते सारखा भाऊ, एक भाऊ आहे ठाकरे सेनेत आणि एक भाऊ आहे मनसेत. अरे नुसतीच बिनाकामाची फिरत असतात, खाली आणि वर, खाली आणि वर. शिंदे साहेब आले, ते ऋषीबाई आले गेले. अरे तुमचा पक्ष कुठला? तुम्ही कोणाच्या पक्षात काम करताय आणि तुम्ही कोणाच्या पक्षाच्या मागे फिरताय? ह्यांना काहीतरी कळायला पाहिजे ना. आपण मगाशी म्हटलं की शिवेंद्रराजांच्या कार्यकाळात जावळीचा खूप मोठा विकास झाला आणि शशिकांत शिंदे आणि सदाभाऊंच्या काळात झाला नाही. मात्र शशिकांत शिंदे आणि सदाभाऊंच्या काळामध्ये जर महुआ तेकर सारखा मूलभूत जलसिंचन प्रकल्प होत असेल आणि आज 4 टर्म आमदार आहेत शिवेंद्रराजे, पण यांच्या कार्यकाळामध्ये जावळीत एक पण मूलभूत जलसिंचन प्रकल्प होत नाही. याबाबत काय सांगा? प्रकल्प म्हणजे कुठला? आता बोंडारवाडीचा प्रकल्प मंजूर केलाच ना त्यांनी. आता त्याचा तिथं ते हे करायचं म्हणजे ट्रायल तर त्यासाठी तिथले स्थानिक लोक काम करून देत नाही.
शिवेंद्रबाबांनी केलं नाही का? मोडारवाडीचं धरण अगदी सदाभाऊ जरी आमचे असले, एक धरण जर तिथं बांधलं असतं आणि एक धरण इथं बांधलं असतं तरी दोन्ही भागाचा काय पालट झाला असता? ती चूक आमची आहे का? शशिकांत शिंदेनी काय केलं तेवढं सांगा ना तुम्ही. आणि कशावर बोलताय तुम्ही? निधीवर बोला, निधीचा आकडा काढा. फायनान्स डिपार्टमेंट असतं त्या काळामध्ये, शिवेंद्रराव महाराजांच्या काळामध्ये किती फायनान्स म्हणजे एकूण निधी तालुक्यात किती आला? प्रकल्प सोडा, ती आकडेवारी आपल्या सदाभाऊंच्या काळातली आकडेवारी काय? कितीतरी 193 कोटी होती. आता शिंदे साहेबांच्या काळातली जी 10 वर्षाची किती होती? अजून रस्ते सुद्धा नव्हते. ह्या होमगाव हा आखाडे रस्ता आता आम्ही केला. हातेघर ग्रुप सोसायटीला सगळे संचालक तुमच्या विचाराचे असताना, म्हणजे बरेचसे तुमचीच निवड होती ती, असं असताना हे सगळे संचालक शशिकांत शिंदेच्या हाताला लागतात. मग तुम्ही एवढं गाफील कसं काय राहिलं? आमचं 6 गावचं एक कमिटी आहे आणि 6 गाव ठरवतं प्रत्येकाचे उमेदवार. आमच्या गावाला 1, हातेघरला 2, सायगरला 1, असं आम्ही वाटणी केलेली आहे आणि त्यातून ते 6 गाव ठरवतं. ह्या वेळेला सुद्धा ठराव कोणाचा करायचा हे आमच्या 6 गावानं ठरवलं असतं. परंतु आमच्या सुद्धा शशिकांत शिंदेचे काय हस्तक आहेत. तो अशोकराव गोळे आहे, तो सुभाष आहे आणि तो एक गजानन, ज्याला 3 पोरं होती, आता त्याला आपण बाद केला. हे अशीच आहेत बुकटे. ह्यांना गावाचं पडलेलं नाही ना विकासाचं पडलेलं नाही. ह्यांनी त्यांची सुपारी घेतली. बरं, मी स्वतः शिंदे साहेबांशी बोललो होतो, अरे तुम्ही जर असंच कराल तर बरोबर आहे का? नाही रे, मी त्यात नाही, 30 लोक आली. बरं, आली तर आली, त्यांना परत पाठवायला पाहिजे ना. त्यांना सांगायला पाहिजे ना, जा तुम्ही आपलं सौजन्यानं तुमचं तुम्ही बघा आणि तुम्हाला काय निर्णय घ्या. अरे स्वतःच्या घरी आणून ठेवली होमगावात शेवटच्या दिवशी. अरे मग अशा पद्धतीनं आपण काल पक्षाच्या मुख्य बैठकीमध्ये सातारमध्ये काय अँग्री यंगमॅनची भूमिका घेतली ना आपल्या एका कार्यकर्त्याला, माझ्या अध्यक्षाला बुकलाबुकली केली. हे काय खरं आहे का? बुकलाबुकली केली, बुकलाबुकली करून फरफटत आणला ना. जो माणूस जर गद्दारी करत असेल पक्षात राहून, त्याला काय शिक्षा द्यायची? काय गद्दारी म्हणजे नेमकी काय? अरे गद्दारी म्हणजे हे सगळी पळवापळी कराय हाच होता. त्याच्या आईची बना केंगनची ती मेंबर होती. परत आमचा एक अजित म्हणून आहे, तो तिचा मुलगा आहे त्या महिलेचा आणि बाप त्याच्याबरोबर असतो. ह्या पोरानं आमच्याबरोबर सगळं व्यवस्थित मिटिंग केली. मी काय कुठं बाहेर पाठवणार नाही आणि मी म्हणलं त्यांनी उचलले, आपण उचलायचे नाही. तो म्हणला रोज आईला धार काढायला लागती म्हणून आम्ही काय कुठं पाठवत नाही. आणि श्रीहरीनं त्याच्या बापाला घेऊन ते खाली नेली होमगावला. हा श्रीहरी सगळ्या याच्यामध्ये श्रीहरी होता. जिल्हा परिषद पंचायत समितीला आमच्या विरोधी स्टेटमेंट द्यायची, कारण त्याला उभं राहायचं होतं. आता याची लायकी काय? अगोदरच 1.5 फुटी आहे आणि तो म्हणजे जिल्हा परिषदची मला तिकीट पाहिजे आणि पंचायत समितीची. काय काम केलंय त्यानं? छत्रपतींच्या काळात गद्दाराला काय शिक्षा होती, आता काय शिक्षा देणार? ते आता तुम्हाला काय सांगायची दिनांकामध्ये? ओळखला जातो. शिस्त हा वेगळा भाग आहे. जर काय असेल तो शेवटचा प्रश्न घ्या. आमच्या मी पदाधिकाऱ्याने सांगितलं ह्यानं गद्दारी केली. भाऊ एक शेवटचा प्रश्न आहे. देशामध्ये, राज्यामध्ये शरद पवार गट हा भाजपसोबत येण्याच्या वाटचालीवर आहे. तशी जर काय 2 महिन्यामध्ये परिस्थिती उद्भवली तर जिल्हा बँकेमध्ये भाजपचे कार्यकर्ते म्हणून, नेते म्हणून तालुका पातळीवर तुम्ही कॉम्प्रोमाइज करणार का कोणत्या? तो जर तरचा भाग आहे. आमचे नेते मंडळी निर्णय घेतील. तसं झालं तर शेवट तुमच्या स्टाईलमध्ये आता काय इशारा आहे? तुमच्या स्टाईल दहशतीला इशारा काय आहे? तुमच्या स्टाईलमध्ये तुम्ही दहशतीला कसं उत्तर देणार? दहशतीचं उत्तर दहशतीने देणार. एखाद्यानं हात कापला आमचा तर त्याचा पाय कापला, काय आम्हाला फरक पडत नाही. मला तरी नाही. मी आता 63 वर्षाचा झालोय. लय वर्ष मला जगायचं नाही. माझ्या अंगावर कोणी येईल त्याची चिरफाड करणार म्हणजे करणार. ओके.